अथैकविंशोऽध्यायः 21 श्रीशुक उवाच सत्यं समीक्षाब्जभवो नखेन्दुभिर्हतस्वधामद्विचिरावृतोऽभ्यगात् मरीचिमिश्राऋषयो बृहद्व्रताः सनन्दनाद्या नरदेवयोगिनः. शुकाचार्य म्हणतात, भगवंतानी विश्वरूप धारण केल्यानंतर ब्रह्मदेव, मरीची, सनक, सनंदन, नैष्ठिक ब्रह्मचारी सगळेजण भगवान वामनाच्या चरणाकडे नमस्कार करायला गेले. सत्यलोकामध्ये जे पाऊल पोचलं होतं त्या पावलाची ब्रह्मदेवानी पूजा केली. अर्घ्य पाद्य यांनी पूजन केलं. आपल्या कमंडलूतील जल भगवंताच्या पायावर त्याची धार धरली आणि ते पाणी गंगा रूपाने आकाशमार्गाने पृथ्वीवर उतरून आलं. म्हणून गंगेला भगवतपदी म्हणतात. भगवंताच्या चरणावरून वाहत ती पुन्हा पृथ्वीवर आली. मग भगवान वामनानी आपलं स्वरूप काहीसं लहान केलं. सर्व लोकपालांनी, देवांनी आपापल्या अनेक भेटी भगवंताला अर्पण केल्या. जय जयकार होऊ लागला. नृत्य, वाद्य, गाणी, शंख, नाद, दुंदुभी हे वाजू लागले. ऋक्षराज जांबवनाने सर्व दिशांमध्ये ढोल वाजवून विजयोत्सवाची घोषणा केली. दैत्यांनी पाहिलं की 3 पावलं जमीन मागण्याचा बहाणा करून या वामनानी सगळी पृथ्वीच बळकावली. एकमेकाला ते म्हणू लागले, अरे हा सामान्य ब्राह्मण नाही, मायावी विष्णू आहे. ब्राह्मणाच्या रूपामध्ये लपून देवाचं काम करू इच्छितो. आमच्या स्वामींनी यज्ञदीक्षा घेतल्यामुळे त्यांना शस्त्र उचलता येत नाही आणि म्हणून ब्रह्मचार्याचा वेश धारण करून यांनी विनंती केली आणि आमच्या स्वामीचं सर्वस्व हिरावून घेतलं. आमचे बलिराजा सत्यनिष्ठ आहेत, शिवाय यज्ञाची दीक्षा घेतलेली आहे. ब्राह्मण भक्त असून दयाळू आहेत. ते कधीही खोटं बोलत नाहीत. खरं म्हणजे अशा परिस्थितीमध्ये या शत्रूला मारणं हा आमचा धर्म आहे. असा विचार करून असुरांनी आपापली शस्त्र उचलली. संतामाने ती शस्त्र घेऊन मारण्याकरता त्याच्या अंगावर धावून गेले. तेव्हा भगवंत तुच्छतेने हसले आणि भगवंताचे सेवक नंद, सुनंद, जय, विजय, बल, कुमुद, कुमुदाक्ष, विश्वक्सेन, गरुड, जयंत, श्रुतदेव, पुष्पदंत, सात्वत हे 10,000 हत्तीचं बळ असणारे पार्षद भगवंताचे असुरांच्या सेनेचा संहार करू लागले. मग बलीने ते पाहिलं. शुक्राचार्याने दिलेला शाप त्याला आठवला आणि आता आपला विजय होणार नाही हे त्याला कळून चुकलं. म्हणून सर्व राक्षसांना ते म्हणाले, बलिराजा, हे विप्रचित्ती राहू, नेहमी माझं म्हणणं ऐका, लढाई करू नका. कारण वेळ आपल्याला अनुकूल नाही. जो काळ सर्व प्राण्यांना सुख आणि दुःख द्यायला समर्थ असतो त्या काळाला प्रयत्नांनी दाबून टाकणं शक्तीच्या बाहेरच आहे. अगोदर आमची उन्नती झाली आणि देवाची अवन्नती झाली, त्यालाही कारण काळच होता. आता आपली अवनती आहे आणि त्यांची उन्नती आहे, त्याचंही कारण काळच आहे.
काळावर मनुष्य कशानेही विजय मिळवू शकत नाही. दैव आपल्याला अनुकूल होतं तेव्हा आपण देवावर विजय मिळवला. आता देवाला दैव अनुकूल आहे तेव्हा आमच्यावर विजय मिळवून ते गर्जना करीत आहेत. दैव जेव्हा अनुकूल होईल त्यावेळेची वाट पहा. बलिराजाचं भाषण ऐकून दानव आणि दैत्य सेनापती रसातळाला निघून गेले. पक्षीराज गरुडानी वरुणपाशानी बलीला बांधलं. अश्वमेध यज्ञामध्ये सोमपान होणार होतं. बलीला भगवान विष्णूंनी बांधल्यावर सर्व पृथ्वी आकाश दिशामध्ये हाहाकार उडाला. त्याची सगळी संपत्ती गेली होती पण बुद्धी स्थिर होती. पण लोक बलिराजाच्या यशाचं गायन करीत होते. भगवान म्हणाले, बलिराजा, तू मला 3 पावलं जमीन दिली होतीस. 2 पावलांनी मी सगळं त्रैलोक्य व्यापलं आहे. 3रं पाऊल ठेवण्याची व्यवस्था कर. जिथपर्यंत सूर्याची किरणं पोचतात, नक्षत्र आणि चंद्राची किरणं पोचतात, मेघ जिथपर्यंत वर्षाव करतात, ती सगळी पृथ्वी तुझ्या आधिपत्याखाली होती. तुझ्या देखतच ती मी एका पावलाने व्यापलेली आहे. शरीराने आकाश आणि दिशा, 2ऱ्या पावलाने स्वर्गलोक, तुझं सर्वस्व माझं झालं आहे. 3रं पाऊल जर ठेवायला जागा नाही दिली तर तुला नरकात जावं लागेल. कारण दिलेलं वचन पूर्ण केलं नाही म्हणून. तुझ्या गुरुची तर संमती आहेच, म्हणून आता तू नरकामध्ये प्रवेश कर. मुद्दाम उलटं बोलले ते. याचकाला देण्याची प्रतिज्ञा करून जो नाकारतो तो त्याला फसवतो. स्वर्गाची गोष्ट तर दूरच, त्याला नरकात पडावे लागते. मी मोठा संपत्तिमान आहे या गोष्टीचा बलिराजा तुला गर्व होता ना. तू मला देतो म्हणून सांगून फसवलंस आणि खोटं बोलण्याचं फळ म्हणून तू काही वर्षे नरकयातना भोग. शुकाचार्य म्हणतात, भगवंतानी अशा प्रकारे बलिराजाचा धिक्कार केला. करायचा नव्हता. मग त्याला विचलित करण्याचा प्रयत्न केला. असं बोलून तरी त्याची बुद्धी चलित होतीये का? परंतु तो किंचितही विचलित झाला नाही. तो धैर्याने म्हणाला, हे देवश्रेष्ठा, आपण माझं म्हणणं खोटं समजत असाल तर मी खरं करून दाखवतो. म्हणजे आपली फसवणूक होणार नाही. आपण 3रं पाऊल माझ्या मस्तकावर ठेवा. नरकात जाण्याचं, राज्यावरून पदच्युत होण्याचं मला भय नाही. पाशामध्ये बांधलं जाणं, अतिशय दुःख भोगणं यालाही मी भीत नाही. दारिद्र्य किंवा आपण दिलेली शिक्षा यालाही भीत नाही. मग कशाला भीतो? अपकीर्तीला भीतो. पूजनीय गुरुजनांनी दिलेला दंड माणसाला उपयोगी असतो. कारण तसा दंड आई, वडील, भाऊ, सुहृदसुद्धा मोहामुळे देऊ शकत नाहीत. तो आपण दिलात. आपण आमच्या असुरांचे परमगुरू आहात. आम्ही धन, कुलीनता, बल याने मदाने आंधळे होतो. म्हणून हे सगळं नाहीसं करून तुम्ही आमच्या डोळ्यामध्ये अंजन घातलं. दारिद्र्य येणं हे खरं अंजन आहे डोळ्यातलं. योगसाधना करणारे योगीजन जी सिद्धी प्राप्त करतात तीच सिद्धी आपल्याशी कट्टर शत्रुत्व करणाऱ्या असुरांना प्राप्त झालेली आहे. आपल्या लीला अनंत आहेत.
आपण मला वरुणपाशाने बांधलं याची मला लज्जा वाटत नाही आणि दुःखही होत नाही. भगवंता, माझे आजोबा प्रल्हाद यांची कीर्ती सर्व जगामध्ये प्रसिद्ध आहे. भक्तामध्ये त्यांना श्रेष्ठ मानलं गेलं आहे. त्याचे वडील तुमचे शत्रू हिरण्यकशिपू यांनी प्रल्हादाला अनेक प्रकारचं दुःख दिलं, तरी आपल्यावरची निष्ठा प्रल्हादाची कमी झाली नाही. ह्या शरीराचं म्हणताय ना, हे शरीर घेऊन करायचंय काय? एक ना एक दिवस शरीर आपली साथ सोडणारच आहे. धनसंपत्ती घेण्यासाठी जे स्वजन झाले आहेत त्या चोरापासून आपला कोणता स्वार्थ साधणार आहेत? पत्नीपासून तरी लाभ कोणता? हे सगळं जन्ममृत्यूच्या चक्रात टाकणारं आहे. मग मरणार तर आहोतच, मग घराचा मोह कशाला? सर्व वस्तूंमध्ये अडकून पडणं म्हणजे आयुष्याचा नाश आहे. असा निश्चय करून माझे आजोबा महाज्ञानी संतश्रेष्ठ प्रल्हाद यांनी आपल्या भयरहित अविनाशी चरणकमलाला शरण गेले. लौकिक दृष्टीनं आपण आमच्या कुळाचा नाश करणारे शत्रू आहात, माझे सुद्धा शत्रू आहात. कारण मला राज्यलक्ष्मीपासून तुम्ही बाजूला आणलं आहे. लक्ष्मीमुळं माणसाची बुद्धी भ्रष्ट होते. आपण जन्ममरणाच्या फेऱ्यात सापडलो आहे त्याला समजत नाही. शुकाचार्य म्हणतात, बलिराजा असं बोलत असताना चंद्रोदय झाल्याप्रमाणे भक्त प्रल्हाद तिथे येऊन पोचले. बलीनं पाहिलं, आपले आजोबा कांतिमान आहेत, नेत्र कमलदलाप्रमाणे आहेत, हात लांबलचक सुंदर आणि उंच आहेत, श्यामलवर्ण आहे, पितांबर धारण केला आहे. वरुणपाशामध्ये बांधलेला होता बलिराजा, म्हणून प्रल्हाद आल्यावर त्यांची पूजा त्याला करता आली नाही, म्हणून डोळे आसमानी भरले. मान खाली घातली, केवळ मस्तक वाकून नमस्कार केला. प्रल्हादाने पाहिलं की भगवान तिथे उभे आहेत. प्रल्हादाचं शरीर आनंदाने पुलकित झालं, डोळ्यामध्ये अश्रू भरायले. भगवंतापाशी गेले आणि साष्टांग नमस्कार घातला. हे प्रभो, हे ऐश्वर्य बलीला आपणच दिलंच होतं, आपणच काढून घेतलं. हे चांगलं झालं, याच्यावर कृपा केली. आत्म्याला मोहित करणाऱ्या राज्यलक्ष्मीला याच्यापासून आपण दूर केलं, चांगलं केलं. कारण लक्ष्मीच्या मदाने विद्वान पुरुष सुद्धा मोहित होतात. आपल्या खऱ्या स्वरूपाला ते जाणू शकत नाहीत. भगवंता, मी आपल्याला नमस्कार करतो. प्रल्हाद हात जोडून उभे होते. त्यांच्या देखतच ब्रह्मदेव भगवंताला काही सांगू इच्छित होते. इतक्यात बलिराजाची पत्नी विंध्यावली आपल्या पतीला बांधलेलं पाहून भयभीत झाली. तिने भगवंताच्या चरणाला प्रणाम केला. हात जोडून जमिनीकडे पाहत ती भगवंताला म्हणाली, क्रीडार्थमात्मन इदं त्रिजगत्कृतन्ते स्वाम्यन्तु तत्र कुधियो पर ईश कुर्युः कर्तुप्रभोस्तव किमस्यत आवहन्ति त्यक्तर्ह्यस्त्वदवरोपित कर्तृवादाः. देवा, त्रैलोक्य आपण निर्माण केलं, पण जे निर्बुद्ध लोक आहेत ते त्रैलोक्याचे स्वामी स्वतःला समजतात. ते तुला देवा काय समर्पण करणार? तिसरं पाऊल ठेवण्याकरता मस्तक देतो म्हणणं, बलीचं म्हणणं, हे मस्तक तरी निर्माण कोणी केलं?
हे निर्लज्जपणाचं आहे. ब्रह्मदेव म्हणाले, ब्रह्मोवाच भूतभावन भूतेश देवदेव जगन्मय मुंचैनमृत सर्वस्वं नायमर्हति निग्रहम. सर्व प्राण्यांना देवा जीवन देणारे आपण त्यांचे स्वामी आहात. आपण बलिराजाला सोडून द्यावं. ज्यांनी सर्वस्व तुम्हाला दिलं आहे त्याला बांधणं योग्य नाही. सगळी भूमी, पुण्यकर्माने मिळवलेले स्वर्ग इत्यादी लोक, सर्वस्व बलिराजाने आपल्याला समर्पित केलं आहे. आणि इतकं सगळं गेलं तरी त्याची बुद्धी स्थिर आहे. जो कृपणता सोडून शुद्ध अंतःकरणाने आपल्या चरणाला पाण्याचे अर्घ्य देतो, आपली पूजा करतो, त्याला सुद्धा उत्तम गती प्राप्त होते. नुसतं पाणी अर्पण केली तरी सुद्धा. मग यांनी तर सर्वस्व तिन्ही लोकांचं दान केलं आहे, मग याला दुःख कशा करता. तर भगवान म्हणाले, श्री भगवान उवाच ब्रह्मण्यमनुगृह्णामि तद्विशो विधुनोम्यहम् यन्मदः पुरुषस्तब्धो लोकं मां चावमन्यते. ब्रह्मदेवा, ज्याच्यावर मी कृपा करतो ना त्याचं धन सगळं हिरावून घेतो पहिल्यांदा. कारण मनुष्य जेव्हा धनाच्या मदाने उन्मत्त होतो तेव्हा माझा आणि लोकांचा तिरस्कार करायला लागतो. मग अनेक योनीमध्ये तो भटकत राहतो. कधीतरी मनुष्य योनीमध्ये येतो आणि मनुष्य योनीमध्ये जर त्याला कुलीनता, कर्म, अवस्था, रूप, विद्या, ऐश्वर्य, धन यामुळे जर गर्व निर्माण झाला नाही तर माझी कृपा समजावी. सर्व प्रकारच्या कल्याणाला विरोधी असणाऱ्या जे मला शरण येतात ते या कुलीनता वगैरे गुणांनी मोहित होत नाहीत. हा बली, दानव आणि दैत्य अशा दोन्ही वंशामध्ये अग्रगण्य आणि कीर्ती वाढवणारा आहे. भगवान त्याची आता स्तुती करतायत. जिला जिंकणे अतिशय कठीण आहे अशा मायेवर याने विजय मिळवला आहे. ब्रह्मदेवा, तुम्ही पाहतच आहात की एवढं दुःख भोगून सुद्धा हा खचलेला नाही. याचं धन हिरावून घेतलं, राजपदावरून याला दूर केलं, याची निंदा केली, शत्रूंनी याला बांधलं, बांधव सोडून निघून गेले, याला कष्ट भोगावे लागले. इतकेच काय, गुरुदेवानी सुद्धा निर्भर्त्सना करून शाप दिला. मीही याला उपहासाने बोललो तरी दृढव्रत असलेल्या सत्यवादी सत्याला अनुसरून याने आपला धर्म सोडला नाही. म्हणून मोठमोठ्या देवांना सुद्धा महत्प्रयासाने जे स्थान प्राप्त होत नाही ते स्थान मी याला देणार आहे. पुढच्या सावर्णी मन्वंतरामध्ये हा माझा परमभक्त इंद्र होईल. पुढच्या मन्वंतराचं इंद्रपद देऊन टाकलं भगवंताने. पुढच्या निवडणुकीनंतर पंतप्रधान तू. मग काय करायचं, आत्ता काही बोलायचं नाही. तोपर्यंत हा विश्वकर्म्याने बनवलेल्या सुतल लोकामध्ये राहील. अतल, वितल, सुतल, तिसऱ्या क्रमांकाचं पाताळ आहे ते. तिथे माझ्या कृपादृष्टीमुळे शारीरिक, मानसिक रोग, थकवा, ग्लानी, शत्रूकडून पराभव या प्रकारच्या विघ्नाचा त्याला सामना करावा लागणार नाही. महाराज इंद्रसेन, तुमचे कल्याण असो. आता आपल्या बांधवासह स्वर्गातील देवता सुद्धा ज्याची इच्छा करतात त्या सुतलामध्ये जा.
मोठमोठे लोक सुद्धा आता तुला पराजित करू शकणार नाहीत, मग इतरांची कथा काय? जे दैत्य बलिराजा तुझ्या आज्ञेचं उल्लंघन करतील त्यांचा नाश माझ्या चक्राने होईल. तुझ्या अनुयायाचे, तुझ्या भोगसामग्रीचे सर्व विघ्नापासून मी रक्षण करीन. आणि हे वीर बली, मी हातामध्ये गदा घेऊन तुझ्या द्वारावर द्वारपाल म्हणून उभा राहीन. असा वर भगवंतानी आजपर्यंत कुणाला दिलेला नाही. तुझ्या दारावर शिपाई म्हणून मी उभा राहीन तुझं रक्षण करण्याकरता. दानव आणि दैत्यांच्या संसर्गाने तुला जो काही असुरभाव असेल तोही तुझा असुरभाव नष्ट होईल. कारण असुराच्या कुळात जन्माला आलायस तू, हिरण्यकशिपूच्या. शुकाचार्य म्हणतात, सनातन पुरुष भगवान जेव्हा असं बोलले तेव्हा साधूंना आदरणीय महानुभाव दैत्यराज बलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. प्रेमाच्या उद्वेगाने कंठ दाटून आला. सद्गदित वाणीने तो भगवंताला म्हणाला, बलिरौवाच अहो प्रणामाय कृतः समुद्यमः प्रपन्न भक्तार्थ विधौ समाहितः यल्लोकपालैस्त्वदनुग्रहो स्मरै अलब्धपूर्वोपसदे सुरैर्पितः. भगवान बली म्हणाला, मी आपल्याला वंदन करण्याचा फक्त प्रयत्न केला आणि तेवढ्यानी चरणाला शरण आलेल्या भक्तांना जे फळ मिळतं ते मला मिळालं. लोकपाल देव यांच्यावर सुद्धा आपण जी कृपा केली नाही ती माझ्यासारख्या नीच असुरावर केलीत. शुकाचार्य म्हणतात, वरुणपाशातून मुक्त झालेल्या बलीने भगवान विष्णू, ब्रह्मदेव, शंकरांना प्रणाम केला आणि प्रसन्न मनाने सुतल लोकामध्ये निघून गेला. भगवंतानी बळीकडून स्वर्गाचं राज्य काढून घेऊन इंद्राला दिलं. आदिती मातेची इच्छा पूर्ण केली आणि पुन्हा ते राज्य कोणी घ्यायला नको म्हणून स्वतः उपेंद्र म्हणून सगळं कार्य आणि जगताची पालनपोषण भगवंतानी केलं. आता या बलिराजाला पाताळामध्ये घातलं म्हणून बलिदहन म्हणजे वामनाचं दहन काही मूर्ख करतात. जातीयवादी संघटना बेअक्कल आहेत. ह्यांना पुराणाचंही ज्ञान नाही, कशाचंही ज्ञान नाही. ज्याला हरिपाठ सुद्धा म्हणता येत नाही अशा गाढवांच्या ताब्यात देऊळ गेलंय आता पांडुरंगाचं. टीव्हीवरच्या मुलाखतीत त्याला प्रश्न विचारला, तुला हरिपाठ तरी येतो का? तू वारकरी आहेस काय म्हणलो. तुझ्या गळ्यात माळ आहे का? म्हणजे टीव्हीवर मला कोणी बोलावलं की मी ती एकाची बिनपाणीच करत असतो. तेव्हा मला बोलवायला घाबरतात मला बोलवायला. अरे बलिराजा हा पुढच्या इंद्र होणार आहे ना. सृष्टीच्या शासनामध्ये यावेळचा जो इंद्र आहे तो मनवंतर होईतो पण असला पाहिजे. हे भगवंताचा नियम आहे ना. तो नियम बळीने मोडला म्हणून त्याला इंद्रपद काढून घेतलं, बाकी काही नाही. दुसरी गोष्ट अशी की ब्राह्मणांनी बळीराजाला पाताळात घातला हा त्यांचा आरोप मूर्खांचा. आता बळीराजा ब्राह्मणच होता, तो कधी शेतकरी होता. हे गाढवं आहेत बळीराजाला शेतकरी म्हणाले. बळीने कधी शेती केली? बळीराजा कुणाच्या कुळात जन्माला आलाय? कश्यपाच्या. मग कश्यप ब्राह्मणच होती की नाही? आई दिती ती ब्राह्मणच आहे, दक्षची मुलगी. दक्ष ब्राह्मणच आहे.
म्हणजे बली ब्राह्मणच आहे, वामनही ब्राह्मणच आहे. एका ब्राह्मणाने दुसऱ्या ब्राह्मणाला पातळात घातलं, तुम्ही ओरडायचं काय कारण आहे? बॅग केलं माझ्यासमोर येऊन बोला म्हणजे तुमच्या बाप जाद्यांनी वाचलंय का भागवत कधी? हा, दुसरं असं ब्राह्मणाचं ऐकलं नाही म्हणून गेलाय पाताळात. तो शुक्राचार्य कोण आहेत? त्यांनी सांगितलं होतं नाही याला दान देऊ नको, तुझं सर्वस्व हिरावून घेईल, तुला पाताळात घालेल. ऐकलं का बळीराजांनी? तेव्हा ब्राह्मणाने त्याला पाताळात घातलेलं नाही, ब्राह्मणाचं ऐकलं नाही म्हणून पाताळात गेलाय. उलटं झालंय. शुक्राचार्याला रागाने शाप दिला. शुक्राचार्याचं ऐकत होतं तर पाताळात जायचं काही कारण नव्हतं. काय आहे, पुराणाचं ज्ञान नाही, वेदाचं ज्ञान नाही, बेअक्कल माणसं राज्यावर आहेत सगळीकडे. आणि ही सगळा जो प्रचार माध्यम आहेत ती सगळी त्यांच्या ताब्यात आहेत. आमच्यासाठी उत्तर देणाऱ्या माणसाला बोलवतही नाहीत ते, आणि बोलावलं तर आम्ही त्यांना सोडत नाही. त्या पद्मनाभ मंदिराच्या खजिन्याचं काय करायचं ह्याला एकदा मला बोलवलं तिने. ती एक नट होता, कोणते गोखले नावाचा एक. तो म्हणला माझा देवावर विश्वास नाही. मी म्हणत थांबा, देवावर जर तुमचा विश्वास नाही तर देवाच्या खजिन्याचं काय करायचं हे सांगायला इथे आलात कशाला? विधवेनं कुंकवाची उठाठेव करू नये. थोबडच बंद झालं. आता तुमची अक्कल किती? वर्तमानपत्रातल्या संपादकाची अक्कल किती? जीडजमडीची वार्ता सगळे, 8वी नापास झालेली, 9वी नापास झालेली. धर्माच्या बाबतीमध्ये धर्माचार्यांचं मत प्रमाण. आता धर्माचार्य काय अशीच निघाले जे द्वारकापीठाचे शंकराचे, ते अशीच निघालेत. काय रडायचं? म्हणजे साईबाबा देव नाही. अहो संततेची देव, देवतेची संत, आमचं प्रमाण आहे तुकोबारायाचं. ज्ञानेश्वर महाराज देव आहेत की नाही आमचे? तुकाराम महाराज देव आहेत की नाही? चोखामळा आमचे देव आहेत की नाही? संत हे आमचे देवच आहेत, कोण नाही म्हणते. त्या बलिराजाच्या या कथेमध्ये आक्षेपार्हाचं काहीही नाही. उलटा बलिराजा भक्त आहे देवाचा, आणि त्याला सुतलाचं ऐश्वर्य स्वर्गापेक्षा जास्त आहे म्हणून सांगितलंय. ते बलिराजाला प्रदान केलेलं आहे. प्रल्हाद तिथे होता. बलिराजा बंधनातून सुटला, तोही भक्तीने भारावून गेला. प्रल्हाद म्हणाले, नेमं विरिंचो लभते प्रसादम न शीर्ण शर्वः किमुतापरेते यन्नो सुराणामसि दुर्गपालो विश्वाभिवन्वन्द्यरपि वन्दितांघ्री. देवा, आपला कृपा प्रसाद ब्रह्मदेव, लक्ष्मी, शंकरांना सुद्धा प्राप्त झाला नाही, तर दुसऱ्यांची गोष्ट कशाला? तो आमच्या असुरांना प्राप्त झाला. आपण असुरांचे किल्लेदार झालात. ब्रह्मदेवादिक देवांना सुद्धा आपल्या चरणकमलाचा मकरंद प्राशन केल्याने विभूती प्राप्त होतात. आम्ही तर असुर, जन्मताच दुर्जन, कुमार्गमागामी. आमच्यावर तुम्ही अनुग्रह कसा केलात? उपासना करणाऱ्याच्या बाबतीमध्ये आपण पक्षपाती आणि विन्मुख असणारे आमच्या बाबतीत निर्दय कधी बनलात? आपली लीला विलक्षण आहे. भगवान म्हणाले, बाळ प्रल्हादा, तुझं कल्याण असो. तूही आता सुतल लोकामध्ये जा. नातू बलीबरोबर आनंदाने राहा. तू मला नेहमी गदा हातात घेऊन उभा असलेला पाहशील. प्रल्हाद, शुद्धबुद्धी प्रल्हाद ठीक आहे म्हणाले. भगवंताची आज्ञा मस्तकी धारण केली. बलीसह भगवंताला प्रदक्षिणा घातली आणि सुतलाकडे निघून गेली. आणि मग त्या ऋत्विजांच्या सभेमध्ये शेजारी बसलेल्या शुक्राचार्यांना भगवान म्हणाले, ब्रह्मन,
आपला शिष्य यज्ञ करीत होता, त्यामध्ये जी त्रुटी राहिली असेल ती आपण पूर्ण करा. कारण कर्म करण्यामध्ये जी उणीव राहते ती ब्राह्मणाच्या कृपादृष्टीने दूर होते. पण तो ब्राह्मण शुक्राचार्यासारखा पाहिजे, त्रिकालज्ञ. मी सांगितले ना, शुक्राचार्यासारखा श्रेष्ठ ब्राह्मण देवाच्या बाजूला सुद्धा नाही आहे, एवढा अधिकार आहे. सगळ्या ऋषीमध्ये मी कवीनाम उशना कवीही, 10व्या अध्यायात विभूती सांगताना कवी शब्दाचा अर्थ त्रिकालज्ञ. त्रिकालज्ञामध्ये मी शुक्राचार्य आहे अशी भगवंतांनी स्वतःची विभूती गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये सांगितलेली आहे. एवढा शुक्राचार्यांचा अधिकार आहे. संजीवनी विद्या देवाकडे कोणाकडे नाही, शुक्राचार्याकडे. शुक्राचार्य म्हणाले, ज्यांनी आपली सर्व कर्मे आपल्याला समर्पित केली त्याच्या कर्मामध्ये कमतरता राहील का? सगळे देश काल पात्र सगळे दोष नामसंकीर्तनाने दूर होतात. पण आपण म्हणत असाल तर आपल्या आज्ञेचं मी पालन करतो. आणि मग ब्रह्मर्षीसह बलीचा यज्ञ शुक्राचार्यांनी पूर्ण केला. अशा प्रकारे वामन भगवंतांनी बलीकडून पृथ्वीची भिक्षा मागितली आणि आपला मोठा भाऊ असलेल्या इंद्राला ते राज्य दिलं. कारण इंद्रसुद्धा अदितीचाच मुलगा ना. त्यानंतर ब्रह्मदेवानी देवर्षी पितर मनु दृक्ष या सगळ्या लोकांचा अभ्युदय व्हावा म्हणून लोकपालांच्या साक्षीनं वामन भगवंताला अभिषेक केला. भगवान वामनांना उपेंद्राचं स्थान दिलं. म्हणजे इंद्राचा उपेंद्र राहिला का, तर काही वेळेला अध्यक्ष निष्क्रिय असेल तर सगळी कामं उपाध्यक्षाला करावी लागतात. उपेंद्राला सगळं जगाचं पालन पोषण उत्पत्ती स्थिती त्यानंच करावं लागलं. इंद्राला त्रिभुवनाचं राज्य मिळालं आणि उपेंद्राच्या शौर्याची जोड मिळाली. तो निर्भय होऊन आनंदित झाला. ब्रह्मदेव शंकर सनतकुमार ऋषी मुनी सिद्ध या सर्वांनी भगवंताच्या गुणाचं गायन केलं आणि अदितीची प्रशंसा केली. परीक्षित राजा, मी तुला भगवंताची ही लीला ऐकवली. ही ऐकणाऱ्यांची सर्व पापं नष्ट होतात. भगवंताची लीला अनंत आहे, महिमा अपार आहे. पृथ्वीवरील परमाणूची संख्या मोजता येईल, पण भगवंताचे गुण मोजता येणार नाही, महिमा जाणू शकणार नाही. महिमा जाणू शकेल असा पुरुष कधी झाला नाही, सध्या नाही आणि होणार नाही. म्हणून नेती नेती म्हटले. न इति न इति, तुम्ही म्हणाल ते नाही. आणि आता 21व्या शतकातलं विज्ञान नेती नेतीपाशीच आले. अध्यात्माची टिंगल करणारे सगळेजण आता तिथेच येऊन पोचलेत. आता म्हणते उपनिषदांनी सांगितलं तेच बरोबर आहे, वेदांनी सांगितलं तेच बरोबर आहे. अद्भुत लीला करणाऱ्या वामनांच्या अवतार चरित्राचं जो श्रवण करतो त्याला परमगती प्राप्त होते. जिथे जिथे पितृयज्ञ देवयज्ञ मनुष्ययज्ञ कर्माचं अनुष्ठान होतं तिथे भगवंताच्या लीलेचं कीर्तन होतं, ते कर्म सफल होतं. पुढच्या अवतारामध्ये पुढच्या अध्यायामध्ये मत्स्यावताराची कथा आहे. राजोवाच भगवन् श्रोतुमिच्छामि हरेरद्भुतकर्मणः अवतार कथामाद्यां माया मत्स्य विडंबनम. परीक्षित राजा म्हणाला, मुनिवर्य, भगवंतानी योगमायेने मत्स्यावतार धारण केला आणि जी लीला केली त्या आदी अवताराची, कारण पहिला अवतारच मानला जातो, कथा मी ऐकू इच्छितो. भगवंतानी लोकांना न आवडणारं असह्य असं माशाचं रूप का धारण केलं
हे भगवंताचं चरित्र प्राण्यांना सुख देणारं आहे. कृपा करून ही लीला मला सांगावी. सूत म्हणतात, परीक्षितीने शुकांना हा प्रश्न विचारला. त्या शुकाचार्य म्हणाले, परीक्षित राजा, गो विप्रसुर साधूनां छंदसामभिचैश्वरः रक्षामिच्छन्तनुर्धत्ते धर्मस्यार्थस्य चैव हि. गायी, ब्राह्मण, देव, साधू, वेद आणि अर्थ यांचं रक्षण करण्याकरता माशाचं शरीर धारण केलं. कारण परित्राणाय साधूनाम ही प्रतिज्ञा आहे ना. सगळ्या प्राण्यांच्या अंतर्यामी राहून सुद्धा त्या प्राण्याप्रमाणे ते लहान होत नाहीत किंवा मोठे होत नाहीत, कारण ते निर्गुण आहेत. असं आहे, मुंगीमध्ये असलेलं ब्रह्म मुंगी एवढंच असतं आणि हत्तीमध्ये असलेलं हत्ती एवढं, पण सगळीकडे ब्रह्मसारखंच आहे, नाही का. आता वीज असा आहे, 0च्या बल्बमध्ये वीज असते आणि 1000च्या याच्यामध्ये वीज असते. वीज तीच असते की नाही. मग 0मध्ये 0 होते का? आणि 1000मध्ये 1000 वॅटची होते का? तसं मुंगी एवढं ब्रह्म मुंगी एवढं होतं काय? हां, मुंगीमधलं. आणि हत्तीचं हत्ती एवढं होतं काय? मूर्खपणा आहे. असे मूर्ख प्रश्न विचारतात आणि माणसं गोंधळून जातात. एक लक्षात ठेवा, आपले वेद, श्रुती, संत वाङ्मय याच्यावर गाढ विश्वास पाहिजे. आपले हे लोक असं सांगतील कसं, या गाढवानं कळतं आणि त्यांना कळत नव्हतं काय? हां, ते सांगतील कसं? ऋषीमुनी, आमचे संत, ज्ञानेश्वर, तुकाराम, ते काही सांगायचे वेदाशिवाय जसं सांगतच नाही. वाचा बोलो वेदनीती हे बोलतात का? कीर्तनाची कॅसेट ऐकली म्हणजे तमाशाची केसेट चालली आहे, कीर्तनाची चालली आहे कळत नाही आहे. आणि सकाळी पांडुरंगाची महापूजा बघायला लागलो की ती कीर्तनाची कॅसेट तमाशाची लावलेली असते त्या बाजूला. तर त्या टीव्हीवाल्याला दोनदा मी बघून शेळे दिले आहेत. आणि तुला काय कळतं बिळतं का म्हणलो. ह्याच्यापेक्षा दादा कोणकाची लावत जा म्हणलो. पांडुरंगाची पूजा बघता बघता बरं आहे म्हणलं. परीक्षित राजा, मागील कल्पाच्या शेवटी ब्रह्मदेव निद्रिस्त झाले. ब्रह्म नावाचा नैसर्गिक प्रलय, नैमित्तिक प्रलय झाला. नैमित्तिक म्हणजे ब्रह्मदेव झोपले या निमित्ताने झालेला प्रलय, म्हणून नैमित्तिक प्रलय. कळलं का? भूलोक सगळं समुद्रामध्ये बुडले होते. आणि मग त्यावेळेला ब्रह्मदेव झोपू इच्छित होते. त्यांच्या मुखातून वेद बाहेर पडले. ते हयग्रीव नावाच्या बलवान दैत्याने चोरले. आणि मग भगवान श्रीहरीने दानवराज हयग्रीवाचे दुष्कृत्य जाणले आणि मत्स्यावतार धारण केला. त्याचवेळी हे परीक्षित राजा, सत्यव्रत नावाचा मनु, हा मनुज आहे, राजर्षी, फक्त पाणी पिऊन तपश्चर्या करत होता. तोच सत्यव्रत सध्याच्या महाकल्पामध्ये विवस्वानाचा पुत्र श्राद्धदेव या नावाने प्रसिद्ध झाला आहे. तो विवस्वानाचा पुत्र म्हणून त्याला वैवस्वत म्हणून म्हणतात. आता 7वा, सध्या वैवस्वत म्हणूनंतरच आहे. तो राजर्षी म्हणजे वैवस्वत म्हणू कृतमाला नदीमध्ये पाण्याने तर्पण करीत होता. कृतमाला नदी कुठे आहे? केरळमध्ये आहे. म्हणजे हजारो वर्ष भारत एक आहे, काश्मीर ते कन्याकुमारी. ही गाढव म्हणतायत काय इंग्रजांनी भारत एक केला म्हणून. खोटा इतिहास सगळा. गेल्या 150 वर्षामध्ये सगळी पुस्तकं, क्रमिक पुस्तकं, सगळा इतिहास, भूगोल सगळा ब्रिटिशांनी खोटा लिहिला आणि सगळा शाळा कॉलेजमधून तोच शिकवला जातो. म्हणून आमची बुद्धी भ्रष्ट झाली आहे, दुसरं काही नाही. मास्तरला जी शिकवलं तीच पुढच्या पोराला शिकवणार का नाही तू? तो सत्यव्रत श्राद्धदेव म्हणून प्रसिद्ध झाला. कृतमाला नदीमध्ये तो तर्पण करत होता. त्याच्या ओंजळीमध्ये एक मासोळी आली.
द्रविड देशाचा राजा सत्यव्रताने आपल्या उंदळीमध्ये मासळीला पुन्हा नदीमध्ये सोडलं. पुन्हा इथे द्रविड देश म्हणजे संध्याकाळ, म्हणजे दक्षिणेकडच्या देशाला द्रविड म्हणतात. द्रविड आणि आर्य वेगळे नाहीत का. सावत्रभाऊ आहेत सगळे. असुर जे आहेत ते दितीचे पुत्र आहेत आणि आदितीचे पुत्र देव. आर्य बाहेरून आले, त्यांनी द्रविडाचा नाश केला, त्यांना दक्षिणेकडे ढकललं. असले बेअक्कल इतिहास शिकवले सगळे इंग्रजांनी. आता सध्या मी त्याचे लेख मला लिहायला लागले आमच्या धर्मभास्कर मासिकाकरता. इंग्रजांनी लिहिलेला खोटा इतिहास असेच लेख मला लिहितोय. सध्या काम चालू आहे सध्या. ती मासोळी पुन्हा आली उंदळीमध्ये. ती म्हणाली, राजा आपण दीनदयाळू आहात, मोठे मासे मला खाऊन टाकतील, मला पुन्हा नदीमध्ये सोडू नका. त्या मासळीचा रक्षण करण्याचा संकल्प मनूने केला. तांब्यातील पाण्यामध्ये ठेवून तिला आश्रमात आणलं. एका रात्रीत ती कमंडलू एवढी मोठी झाली, त्यात मावेना. मग तिने विचार केला की मला मोठ्या जागेमध्ये ठेवा. कमंडलूमध्ये मधून काढून डेऱ्यामध्ये ठेवलं. पुन्हा ती मोठी झाली, 2 घटकात 3 हात मोठी झाली. म्हणाली, डेरासुद्धा मला आरामात राहायला पुरत नाही. म्हणून सत्यव्रताने मासळीला काढून एका सरोवरात सोडलं. ती सरोवरा एवढी मोठी झाली. आरामामध्ये मला इथे राहता येत नाही, दुसरीकडे ने. म्हणून एक एक करत अथांग पाणी असलेल्या जलाशयामध्ये तिला सोडलं. जलाशय जेवढा मोठा तेवढा ती मोठी होत असे. मग शेवटी त्याला समुद्रामध्ये त्या माशाला सोडलं. समुद्रात सोडताना तो मासा सत्यव्रताला म्हणाला की वीरा, समुद्रामध्ये मोठमोठ्या बलाढ्य मगरी इत्यादी राहतात, त्या मला खाऊन टाकतील, म्हणून मला समुद्राच्या पाण्यामध्ये सोडू नकोस. त्याची मधुर वाणी ऐकल्यावर राजा गोंधळून गेला आणि म्हणाला, मत्स्याचं रूप धारण करणारा कोण आहेस तू? एकाच दिवसात 400 कोश विस्ताराचं सरोवर व्यापून टाकलं. असा जलचर मी कधी पाहिलाच नाही. सर्वांतर्यामी असलेले अविनाशी श्रीहरी आपणच आहात का? जीवावर कृपा करण्याकरता माशाचं रूप तुम्हीच धारण केले का? उत्पत्ती, स्थिती आणि लय करणारे आपण आहात का? मी आपल्याला नमस्कार करतो. मी जाणू इच्छितो की हे रूप आपण कशाकरता घेतलं? आपण यावेळी जे रूप धारण करून आम्हाला दर्शन दिलं ते अद्भुत आहे. शुकाचार्य म्हणतात की परीक्षित राजा, मत्स्यावतारी भगवंतानी राजर्षी सत्यव्रताची प्रार्थना ऐकली आणि कल्पांताच्या प्रलयकालीन समुद्रामध्ये विहार करण्यासाठी त्याला म्हटलं. भगवान म्हणाले, सत्यव्रता, आजपासून 7व्या दिवशी भुव इत्यादी तिन्ही लोक प्रलयाच्या समुद्रामध्ये बुडून जातील. अथांग पाण्यामध्ये जेव्हा बुडू लागतील तेव्हा माझ्या प्रेरणेनं तुझ्याजवळ एक नौका येईल. त्यावेळी तू सर्व प्राण्यांची सूक्ष्म शरीरे घेऊन सप्तर्षीला बरोबर घेऊन नौकेवर चढावेस. सर्व प्रकारची धान्य, बीज आपल्या जवळ ठेवावीत. मग त्या अंधकारमय महासागरामध्ये कोणालाही न भिता मोठ्या नौकेमध्ये बसून विहार करावास. प्रचंड वादळाने ती नाव डगमगू लागेल तेव्हा मीच या स्वरूपात तिथे येईन. तू वासुकी नागाच्या दोराने ही नाव माझ्या शिंगाला बांध. सत्यव्रता, ब्रह्मदेवाची रात्र असे तोपर्यंत मी ऋषीसह तुला या नावेतून ओढून समुद्रामध्ये फिरवीन. त्यावेळी तू मला प्रश्न विचारशील.
मी तुला उपदेश करीन. माझ्या कृपेनं ज्याचे नाव परब्रह्म आहे तो माझा महिमा तुझ्या हृदयामध्ये प्रगट होईल आणि तुला आत्मज्ञान होईल. असं सांगून भगवान अंतर्धान पावले. राजा त्या काळाची वाट पाहू लागला. पूर्वेकडे कुशाची टोके असलेल्या आसनावर ईशान्येकडे तोंड करून राजा बसला आणि मत्स्यरूप भगवंताच्या चरणाचं चिंतन करू लागला. एके दिवशी राजाने पाहिलं की प्रलयकालचे भयंकर मेघ पाऊस पडू लागले. ते हत्तीच्या सोंडेवढ्या धाराने पाऊस पडतातच म्हटले. ते मेघ वेगळे, हे मेघ नाही, त्यांना संवर्तक मेघ म्हणतात. त्यावेळी ते येतात. समुद्र मर्यादा सोडून वाढू लागला. पाहता पाहता पृथ्वी बुडू लागली. राजाला भगवंताच्या आज्ञेचं स्मरण झालं, नाव सुद्धा दिसली. तेव्हा धान्य इतर बीज घेऊन सप्तर्षीसह तीमध्ये बसला. सप्तर्षी मोठ्या प्रेमाने सत्यव्रताला म्हणाले, राजा तू भगवंताचं ध्यान कर, तोच या संकटातून आपल्याला वाचवी. आज्ञेनुसार राजाने भगवंताचं ध्यान केलं आणि त्या विशाल समुद्रात सोन्याप्रमाणे शरीर असलेला 4 लक्ष कोस लांबीचा एक शिंगाचा प्रचंड मासा प्रगट झाला. ती नाव वासुकी नागाच्या दोरीने शिंगाला बांधली आणि सत्यव्रताने भगवंताची स्तुती केली. अनाद्य विद्योपहतात्मसंविदस् तन्मूल संसार परिश्रमातुराः यदृच्छये होपसृता यमाप्नुयुर्विमुक्तिदो नः परमो गुरुर्भवान्. जीवाचे आत्मज्ञान अविद्येमुळे झाकले गेले आहे. त्यामुळे सुखदुःखाच्या भाराने त्रस्त होत आहेत. आपल्या इच्छेने ते जेव्हा आपल्या इच्छेनेच ते आपल्याला शरण येतात तेव्हा ते आपल्याला प्राप्त करून घेतात. आपण सर्वांचे गुरु आहात. जीव अज्ञानी आहे. त्या अज्ञानाची गाठ तोडून टाका. आपण सर्वशक्तिमान अविनाशी प्रभूच आहात. गुरुजनांचेही परमगुरू आहात. आपल्या कृपेची 10,000व्या अंशा इतकी सुद्धा आमच्यावर आपण कृपा केली तरी चालेल. आम्ही आपणास शरण आलो आहोत. आम्हाला जिज्ञासू असलेला आम्हाला आत्मतत्व सांगा की ज्याच्यामुळे, ज्या ज्ञानामुळे मनुष्य सहजपणे आपल्या खऱ्या स्वरूपाला प्राप्त करून घेईल. आपण सर्व लोकांचे सुहृद आहात, ईश्वर आहात, आत्मा आहात. गुरु आणि त्यांच्याद्वारा प्राप्त होणारं ज्ञान आणि इष्टवस्तू ही सुद्धा आपलं स्वरूप आहे. आम्ही बंधनामध्ये जखडले जाऊ नयेत म्हणून आम्हाला ज्ञान सांगा. अज्ञान ग्रंथी तोडून टाका. आपले स्वरूप आमच्यापुढे प्रगट करा. परीक्षित राजा अशी प्रार्थना केल्यावर राजाला मत्स्यरूपी पुरुषोत्तम भगवंतानी समुद्रामध्ये विहार करता करता आत्मतत्वाचा उपदेश केला. संपूर्ण रहस्याचं वर्णन करीत असताना ज्ञान, भक्ती, कर्मयोगाने परिपूर्ण अशा दिव्य पुराणाचा उपदेश केला. त्याचं नाव आहे मत्स्य पुराण. ऋषी समवेत नावेत बसलेला असताना सत्यव्रताने संशयरहित होऊन भगवंताच्याकडून सनातन ब्रह्मस्वरूप आत्मतत्वाचं श्रवण केलं. प्रलयकाळ संपला. ब्रह्मदेव उठले. हयग्रीव राक्षसाला मारून त्याच्याकडून वेद मिळवले आणि मग भगवंताच्या कृपेने सत्यव्रत हा मनू ज्ञान आणि विज्ञानाने संपन्न होऊन या कल्पामध्ये वैवस्वत मनू झाला. आपल्या योगमायेने मत्स्यरूप धारण करणारे भगवान विष्णू आणि राजर्षी सत्यव्रत यांचा हा संवाद व हे मोठे आख्यान ऐकल्याने मनुष्य पापातून मुक्त होतो. जो मनुष्य या अवताराचं दररोज कीर्तन करतो त्याचे सर्व संकल्प सिद्धीला जातात
आणि त्याला परमगती प्राप्त होते. प्रलयकालीन समुद्रामध्ये जेव्हा ब्रह्मदेव निद्रिस्त झाले, प्रलय पयसी धातु सुप्तशक्तेर्मुखेभ्यः श्रुतिगणमपनीतं प्रत्युपादत्त हत्वा दितिजम कथयद्यो ब्रह्म सत्यव्रतानां तमहमखिल हेतुं जिह्यमीनन्नतोऽस्मि. प्रलयकालीन समुद्रामध्ये ब्रह्मदेव जेव्हा निद्रिस्त झाले होते तेव्हा त्यांची सृष्टी निर्माण करण्याची शक्ती लोप पावली होती. त्यांच्या मुखातून निघालेले मंत्र हयग्रीव चोरून पाताळामध्ये घेऊन गेला होता. भगवंतानी त्याला मारून ती श्रुती म्हणजे मंत्र ब्रह्मदेवाला परत दिले. सत्यव्रत तसेच सप्तर्षींना ब्रह्मतत्वाचा उपदेश केला. अशा समस्त जगतांचे परमकारण असलेल्या मत्स्यरूप भगवंताला मी नमस्कार करतो. मत्स्य भगवान की जय. इथे अष्टमस्कंद संपलेला आहे.